Hello everyone, welcome to Mamta Academy. Today we are going to learn about sound of vowel. In this video we will revise. या व्हिडिओमध्ये आपण रिव्हिजन करून घेऊ थोडंसं. बघा मागच्या व्हिडिओमध्ये बघितले होते आपण काय बघितलं होतं आपण ए चे उच्चार ॲ केव्हा करत असतो आपण ते आपण परत एकदा रिव्हिजन करून घेऊ. बघा वॉवेल वॉवेल म्हणजे काय स्वर. स्वर तुम्हाला माहीतच असेल. वॉवेलला काय सांगतो आपण वॉवेल्स. वॉवेल्स किती आहे वॉवेल्स 5 आहेत. किती आहेत 5. परत एकदा रिव्हिजन करून घेऊ. कोणकोणते आहे ए ई आय ओ यू. ABCD मध्ये अल्फाबेट्स मध्ये हे 5 आहेत ते वॉवेल्स. काय सांगतो आपण त्यांना वॉवेल्स. त्यांना मराठीमध्ये आपण स्वर सांगतो. मराठीमध्ये काय सांगतो आपण स्वर. आणि कॉन्सनंट जे हे 5 सोडून जे अल्फाबेट्स किती आहे एकूण 26 मध्ये हे 5 मायनस केले किती होतात 21. बघा कॉन्सनंटला काय सांगतो आपण व्यंजन. मराठीमध्ये काय सांगतो व्यंजन. तर व्यंजन किती आहेत एकूण 21. किती आहेत 21. हे 5 सोडून जे अल्फाबेट्स मध्ये येतात ते सगळे व्यंजन येतात. म्हणजे कोणकोणते आले बी सी डी एक्सेट्रा. तुम्हाला ते माहीतच आहेत. बघा आता यस्टरडे व्हिडिओमध्ये म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले होते ए चे उच्चार ॲ केव्हा करत असतो आपण. बघा जेव्हा 2 कॉन्सनंट म्हणजे काय सांगितलं मी व्यंजन म्हणजे 2 कॉन्सनंटच्या मध्ये ए हे स्वर येत असेल. ए हे स्वर येत असेल. स्वर म्हणजे काय हे स्वर म्हणजे वॉवेल्स. ए हे स्वर येत असेल म्हणजे ए अक्षर येत असेल तेव्हा आपण ॲ असे उच्चारण करत असतो. म्हणजे 2 कॉन्सनंटच्या मध्ये ए येत असेल. बघा खाली उदाहरण घेतले आहे आपण. बघा पहिलं उदाहरण बघा 2 कॉन्सनंट म्हणजे बी आणि जी हे 2 काय आहे कॉन्सनंट त्यांच्यामध्ये ए आलाय. मग याचे उच्चार आपण काय करणार मागच्या व्हिडिओमध्ये बघितले होते आपण काय केलं होतं ॲ असं उच्चार करत होतं. बघा बॅग. मग वाचन करायचे आपण मोठ्याने वाचन करायचं. काय झालं बॅग. आता पुढचं हे 2 काय आहे कॉन्सनंट म्हणजे काय व्यंजन. 2 कॉन्सनंटच्या मध्ये ए अक्षर आलंय. मग याला आपण कसं वाचणार कॅट. बघा कॅट असं हे ट आहे. अर्धचंद्र ॲ उच्चाराला आपण वापरत असतो. बघा इथे ॲ आलाय म्हणजे हे कसं येईल बॅग असे येईल ते. आणि हे तिसरं उदाहरण बघा व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे आपली. बघा पुढचं आहे मॅप. कसं इथे पण 2 कॉन्सनंटच्या मध्ये ए आलंय मॅप. इथे म प्लस ॲ प्लस आणि प असं जोडलं गेलंय मॅप. मग हे पुढचं बघा वरचं मॅप असं लिहिलं जातं ते. पुढचं आहे फॅन. समजलं आता कन्सेप्ट क्लिअर झाले असेल. फॅन असं लिहिलं जाईल. हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे बघितले होते ते रिव्हिजन करून घेऊ पहिले. आता
आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण ए लेटरला आपण ए या अक्षराने उच्चार करणार आहोत आणि त्यांचे काही शब्द आहेत ते शब्द आपण वाचन करू आणि आपली कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ, म्हणजे प्रॅक्टिस सुद्धा करून घेऊ आपण. बघा, हे व्यवस्थित बघून घ्या आणि स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचे असेल घेऊन घ्या.